नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते की हा व्हिडिओ फक्त ऐकू नका. डोळे बंद करून आणि मन शांत करून हा अनुभव जाणवण्याचा प्रयत्न करा. कारण आज आपण जी गोष्ट बोलणार आहोत ती फक्त गोष्ट नाही, तर हजारो लोकांच्या आयुष्यात घडलेला एक गूढ आणि थोडासा अविश्वसनीय वाटणारा अनुभव आहे. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्ही एकटे बसलेले आहात, आजूबाजूला पूर्ण शांतता आहे आणि अचानक कुठूनच एक दिव्य सुगंध तुमच्या भोवती पसरतो. ना अगरबत्ती लावलेली असते, ना फुलं वाहिलेली असतात, तरीही तो सुगंध इतका खरा वाटतो की काही क्षणांसाठी तुम्ही पूर्णपणे थांबून जाता. जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, आणि जर तुमचं उत्तर नाही असेल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कदाचित आज तुम्हाला त्या अनुभवामागचं एक वेगळंच सत्य कळेल. आपण बोलतोय स्वामी समर्थ महाराज यांच्या भक्तांना वारंवार जाणवणाऱ्या एका संकेताबद्दल. अचानक येणारा दिव्य सुगंध. ही गोष्ट इतकी साधी नाही जितकी ती ऐकायला वाटते. कारण हा अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या वेळेला पण अगदी सारख्याच पद्धतीने सांगितलं आहे. चला तर मी तुम्हाला एक घटना सांगते. ही घटना तुमच्या आमच्यासारख्या एका साध्या मनुष्याची आहे, जो ना खूप मोठा साधक होता, ना त्याने आयुष्यभर तप केलं होतं. तो तुमच्या आमच्यासारखाच एक सामान्य मनुष्य होता. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी रात्री उशिरा तो आपल्या खोलीत एकटाच बसला होता. त्याच्या मनात खूप प्रश्न होते. आयुष्यातल्या अडचणी, चिंता आणि थोडी भीती सुद्धा होती. त्याने ठरवलं की आज काहीही झालं तरी तो थोडा वेळ शांत बसून स्वामींचं नाम घेईल. त्याने डोळे मिटले आणि हळूहळू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करू लागला. पहिल्या काही मिनिटात काहीच घडलं नाही. मन इकडे तिकडे भटकत होतं. विचार थांबत नव्हते. पण हळूहळू त्याचं लक्ष स्थिर व्हायला लागलं. श्वास शांत झाला आणि वातावरणात एक वेगळीच शांतता पसरली. आणि मग अचानक कुठून तरी एक सुगंध येऊ लागला. तो सुगंध साधा नव्हता. तो ना फुलांचा होता, ना अगरबत्तीचा होता. तो अगदी चंदनासारखा आणि खूप शांतता देणारा सुगंध होता. त्याने लगेच डोळे उघडले. आजूबाजूला पाहिलं. खोलीत काहीच नव्हतं. त्याने दरवाजा उघडून बाहेर पाहिलं. तिथे सुद्धा काहीच नव्हतं. पण जेव्हा तो पुन्हा त्या ठिकाणी जाऊन बसला तेव्हा तिथे तो सुगंध अजूनही येत होता. आणि त्या क्षणी त्याच्या मनातलं सगळं काही बदललं. भीती नाहीशी झाली, चिंता कमी झाली आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण त्याला आतून एकच जाणवलं की मी एकटा नाही. मंडळी, अशा प्रकारच्या घटना फक्त एका व्यक्तीपुरत्या मर्यादित नाहीत. अनेक लोक सांगतात की त्यांना हा अनुभव ध्यान करताना आला. काहींना एखाद्या मोठ्या संकटाच्या वेळी, तर काहींना अगदी स्वामींचं नामस्मरण करताना. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा अनुभव कधीही जबरदस्तीने येत नाही. तो अचानक येतो आणि काही वेळाने शांतपणे निघून जातो. जसे एखादा पाहुणा येतो, आपली उपस्थिती जाणवून देतो आणि निघून जातो. आता प्रश्न असा आहे की हे नेमकं काय आहे? हा फक्त आपल्या मनाचा खेळ तर नाही ना? की खरंच काहीतरी वेगळं आहे? आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर असं मानलं जातं की हा सुगंध म्हणजे एक सूक्ष्म संकेत आहे. जेव्हा स्वामी माऊली आपल्या भक्तांच्या जवळ असतात तेव्हा ते प्रत्यक्ष दिसत नाहीत, पण अशा अनुभवांमधून ते आपली उपस्थिती जाणवून देतात. म्हणजे हा सुगंध फक्त वास नाही, तर तो एक अनुभव आहे, एक ऊर्जा आहे जी मनाला शांत करते, भीती दूर करते आणि आतून एक विश्वास निर्माण करते. पण जर आपण याकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं
तर काही लोक म्हणतात की कधीकधी आपला मेंदू आपल्या भावनांनुसार असे अनुभव तयार करतो, विशेषतः जेव्हा आपण ध्यानात असतो किंवा खूप भावनिक अवस्थेत असतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जर ही फक्त कल्पना असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना तोच अनुभव कसा येत असेल, आणि तोही इतक्या समान पद्धतीने? कदाचित आपण अजून सगळं समजून घेतलेलं नाही. कदाचित काही गोष्टी अशा असतात ज्या आपण फक्त अनुभवू शकतो. तर या सगळ्या गोष्टींमधून एकच गोष्ट समोर येते की विश्वास हा खूप शक्तिशाली असतो. आणि जेव्हा तो विश्वास एखाद्या मोठ्या शक्तीवर असतो तेव्हा अशा अनुभवांना एक वेगळंच महत्त्व मिळतं. जर तुम्हालाही कधी असा अनुभव आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या क्षणाला थांबा आणि अनुभव घ्या. कदाचित तो फक्त योगायोग नसेल, खरंच स्वामींची उपस्थिती तुम्हाला तिथे जाणवेल. अगदी मन शांत ठेवून तो अनुभव नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ. मंडळी, जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाला तरी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच अनुभवाचं उत्तर मिळेल. आणि शेवटी फक्त एकच की भिवू नका, कारण स्वामी नेहमी आपल्यासोबत आहेत. आता मला एक गोष्ट नक्की सांगा की तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का, अचानक कुठून दिव्य सुगंध जाणवण्याचा? कारण काही अनुभव असे असतात जे आपण समजावू शकत नाहीत, फक्त अनुभवू शकतो. जर तुम्हालाही कधी असा दिव्य सुगंध जाणवला असेल तर तो क्षण कधीही दुर्लक्षित करू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक नक्की करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का. आणि अशाच आध्यात्मिक अनुभवांसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.